गाव रस्त्यासाठी आणि या ठिकाणचे सध्याला जे काय उपोषण चालू आहे ते उपोषणकर्ते आज आपल्या सोबत आहेत, तर त्यांच्या नेमक्या ज्या वेदनादायक प्रश्न काय हे त्यांना विचारणार आहोत. दादा तुमचं नाव सांगा. रामभाऊजी गुले. बरं, किती वर्षापासून राहतात तुम्ही इथं? इथं 2-3 वर्ष झालं फलाट घेतलेली. बरं, प्लॉट घेतला. हा, बरं, मग गावात जायला रस्ता आहे का तुम्हाला? अजिबात नाही. बरं, कुणी अडवलाय रस्ता तो? आता दोघांचा वादामुळे झालेला आहे. काय वाद आहे? ते शिवचे म्हणते इकडे, हे म्हणते इकडे. बरं, आता या ठिकाणी तहसीलदार येऊन गेले होते. येऊन गेले. मग तहसीलदारने याच्यावर काय कारवाई केली? ते दोघांचे कागदपत्र बघितलेले त्यांनी, मग आणि ते निघून गेले. बर, रस्ता खुला केला नाही? अजिबात नाही. अजिबात नाही. बर, आता तुम्ही आमरण उपोषणला बसलाय म्हणजे याचा अर्थ काय की ते न खाता तुम्ही त्या ठिकाणी बसलाय? हो. किती दिवस चालणार आहे? जोर हे होत नाही, रस्ता मोकळा होत नाही, तो उठणारच नाही. उठणारच नाही. हो. बरं, ह्याच्या आधी 1 वर्षापासून आलं ते कारवाई काय झाली नाही. आता आम्ही गेलो होतो, काहीच कारवाई झाली नाही. तर तुम्ही तर सगळे लेटर वगैरे जे आहेत, अर्ज वगैरे जे आहेत, पार कलेक्टर पर्यंत तुम्ही सगळे अर्ज हो केले ना सर. कारवाई काय होत नाही? काय आता तहसीलदार काम आहे रस्ता खुला करून द्यायचं, पण नाही दिला. अच्छा, तुम्ही म्हणले मंडळ अधिकारी आलत्या मॅडम? हा, मॅडम आलते पण ते काल काहीच नाही दिलं. आले आणि बघून गेले. बर, अच्छा. आता ही सगळे तुम्ही इथं राहताय? हो. किती लोकसंख्या सगळी इथं 50 ते 60 माणसं आहे सर. 50-60 माणसं? हो, 50-60 माणसं, लेडीज बाय सगळं, लेकरं सगळं. अच्छा. हो, 50-60. रस्ता व्हायला पाहिजे. हा, व्हायला पाहिजे सर. मग जायचं कुठून आम्ही? अगदी बरोबर. तुम्ही सांगा, तहसीलदारने सांगा, इथून जा, तिथून जाऊ आम्ही. तर आता तुम्ही उपोषणाला बसलाय, सकाळपासून कुणी दखल घेत? काय नाही, कुणीच नाही घेतली, कुणीच नाही आलं, कुणीच आलं नाही? कुणीही आलं नाही सर. अच्छा, बरं. मग आता हे जर प्रश्न असा जर कुणी दखल घेतली तर पुढचं पाऊल काय असतं? नाही, आमचं अमर उपोषण सर, आम्ही मग इथंच मग. निश्चितच हे सगळे जे काही गावकरी आहेत हे खूप त्रस्त झालेले आहेत आणि आमच्या रस्त्याचा प्रश्न जर नाही सोडला तर आम्ही या ठिकाणीच मरू, असं या ठिकाणी देखील इथल्या महसूल परिषदेनं या ठिकाणी इशारा. फुलेपिंपळगाव मधील फुलेनगर मधील या ठिकाणी नागरिकांनी स्वतः आता आत्मदहन करण्याचा इशारा या ठिकाणी दिला आहे. कारण हे तसंच आहे, या ठिकाणी गाव रस्ता जो आहे तो गाव रस्ता मिळत नाहीये आणि जो काही अतिक्रमण केलंय रस्त्यावर ते देखील या ठिकाणी हटवला जात नाही. एकंदरीत हा फुलेनगर इथले जे काही रहिवासी आहेत ते या गोष्टीला त्रस्त झालेले आहेत. आज माझ्यासोबत या ठिकाणी उपोषणकर्ता महिला आहेत, त्यांना आपण हे सगळ्या गोष्टी विचारणार आहोत. ताई, तुम्ही या ठिकाणी राहताय, या रस्त्यामुळे काय अडचणीत? पाणी प्यायचं आणायचं असलं तर, परत लेकराची शाळा बुडायली, आमचे जनावर जगायचे ते बी तिथून जायला अडचणी. आम्हाला फक्त आम्हाला शिवरस्ता मोकळा पाहिजे. पुन्हा आमचं नाल्याचं पाणी जायचं तिकून, तर पाणी सध्या जायला हे नाही, लेकराला खूप दुखणे येते तिकून, अडचणी सगळ्याच येते आम्हाला. ते शिवरस्ता आम्हाला मोकळा पाहिजे, ना तर आमचं अमर उपोषण आम्ही असंच ठेवणार आहोत. खूप अडचणी येत, कुणीच नाही आलं. ते तहसील मधले फक्त 2दा आले, येऊन बघितलं काय आहे, त्यांना असं म्हणजे रिॲक्शन काहीच घेतलं नाही, नुसतं बघू चालले. किती वर्षापासून? आम्हाला 17-18 वर्ष. 17-18 वर्ष. रस्ता किती वर्षापासून बंद आहे? गेल्या वर्षीपासून. गेल्या वर्षी त्याच्या अगोदर चालू होता. बरं, मग आता काय बंद केलं? आता त्यांचे काय वाद आहेत ते काय माहिती आपल्याला. ते म्हणतात आमच्या इकडे, हे म्हणतात आमच्या इकडे, असं त्यांचा वाद चालू आहे. आम्हाला फक्त त्यांचा शिवरस्ता आम्हाला मोकळा कोण आम्हाला जायला यायला अडचण येत नाही, एवढंच आहे आमचं. अरे, रस्त्यामुळे काय तुम्हाला म्हणजे काय अडचण? आम्हाला अडचण आता गावात जायला, लेकराचे शिक्षण आहे, दळण आणायचे, पाणी आणायचे, गुरं येतं. आम्हाला इकडून सरळ रस्ता होता, इकडून जायच्या आवाज आम्हाला गावाच्या बाहेरून जावं लागते. 2 किलो रोज मीटर चालावं लागतं मला गुरं. रस्ता व्हायला पाहिजे. हो, रस्ता व्हायलाच पाहिजे, रस्ता व्हायलाच पाहिजे. सगळ्यात आवश्यक गोष्ट म्हणजे आम्हाला रस्ता पाहिजे. बरोबर. तू कितीला बाळा? मी 8वीला. 8वीला. कोणती शाळा आहे तुझी? कॅम्पवर. शाळेचं नाव काय? जवाहरलाल नेहरू विद्यालय. जवाहर विद्यालय. ओके. मग तू आता तुझी शाळा किती दिवसापासून बंद आहे? माझे 1 वर्ष झालं जात नाही. कशामुळे जात नाही? रस्त्यामुळे. बरं, रस्ता तर नाहीये, रस्ता व्हायला पाहिजे का नाही? व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे तर तू शाळेत जाऊ शकते. तुझं नाव काय? रोहित. रोहित गायकवाड. बरं, हे मी तुम्हाला दाखवतोय, हा विद्यार्थी आहे आणि त्याचं जे शिक्षण आहे ते शिक्षण देखील रस्ता अभावी या ठिकाणी बंद पडलेलं आहे. आणि हे मुलगा म्हणतो की जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही जायचं कसं शाळेला, हा देखील त्यांनी या ठिकाणी